तर कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस स्टेटस. माझ्या चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धामणगावला जाणार आहोत, जे की आपल्या ताराबाईच्या मंदिरामधून पदयात्रा निघालेली आहे दारव्हा ते धामणगाव देवपर्यंत. तर चला आपण निघूया. आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी. या ठिकाणी पाहू शकता आपण भारत पेट्रोलियमवर आलेलो आहोत मित्रांनो. इथं पेट्रोल वगैरे भरलं आणि लगेच निघालो इथून. माननीय श्री सुरेशजी नेमकर सर यांच्याकडून सर्व पालखीस मित्रांनो उसाच्या रसाचे वाटप होते मित्रांनो. तर चला आपण त्याच्यामुळे आपण गाडीनं जाणार आहोत. सरच्या गाडीतच होतो आम्ही मित्रांनो. माझ्यासोबत वैभव सर पण होते या ठिकाणी, तुम्ही पाहू शकता. तुमच्या मनोरंजनासाठी मित्रांनो एक गाणं वाजून देतो, तर चला. भुलाईपाशी हे नवीन टोल झालेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, काही असं काम झालेलं आहे इथचं आणि टोल वगैरे चालू व्हायचा आहे या ठिकाणचा. जर कोणाला अपडेट पाहिजे असेल तर. भावांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत चिखली येथे. या ठिकाणी चाय नाश्त्याची व्यवस्था झाली होती. धनराज भाऊ राठोड आणि सुरेखाताई राठोड यांच्यातर्फे चाय नाश्त्याची व्यवस्था होती. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता भगवान श्री मुंगसाजी महाराजांचं बोर्ड आहे. आणि आता आपण पालखी बघूया. तर चला मग. भावांनो, या ठिकाणी 10 ते 15 मिनिटं पालखी थांबली आणि नंतर लगेच प्रस्थान झाली. तुम्ही पाहू शकता समोर पालखी आहे. मी पण दर्शन घेतलं, तुम्ही पण घेऊन घ्या मित्रांनो. तुम्ही जर का चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, या ठिकाणी पाहू शकता नेमकर सर महाराजाच्या प्रतिमेचं पूजन करत आहे मित्रांनो. त्या ठिकाणी उपस्थित आपले वैभव सर पण होते आणि दिनेश भाऊ दाते सुद्धा होते. बरेच गावकरी मंडळी होती. त्यानंतर मित्रांनो आपण आलेलो आहोत इथे. या ठिकाणी उसाचा रस वाटप होता मित्रांनो सरांकडून. या ठिकाणी पाहू शकता काही अशा प्रकारे रसवंती आहे. भावांनो, तुम्ही रसवंती वगैरे तर बघितली, पण आता भगवान श्री मुंगसाजी महाराजांच्या पालखीचे या ठिकाणी आगमन होत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता माऊली भक्त एक एक येत आहे पदयात्रेमध्ये. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मित्रांनो खूप सुंदर अशी या ठिकाणी पालखी सजवण्यात आली आहे मित्रांनो. हो, जो पैदल जातो पालखीमध्ये त्यालाच माहित असते काय मजा येते. तर हो, त्यानंतर संकटमोचन मारुतीच्या मंदिरामध्ये म्हणजेच मानकोपऱ्या येथे पालखी पोचली आहे मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता हे एकमेव असं मंदिर आहे, जागृत हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी आता पालखी पोचलेली आहे मित्रांनो. चला तुम्हाला मारुती दाखवतो. भावांनो, काही अशा प्रकारे या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे. चला तुम्हाला आता आतमधून दाखवतो मारुतीचं मंदिर. या ठिकाणी स्टाईल वगैरेचं काम झालेलं आहे मित्रांनो, अगोदर हे नव्हतं. भावांनो, आता आलो आपण मंदिरामध्ये. मारुतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच आलो बाहेर मित्रांनो. या ठिकाणी जेवण वगैरे होतं आणि ज्याला एकादशी होती त्यांना उपवासाचं फराळाचं सुद्धा होतं मित्रांनो. या ठिकाणी मी आलो मित्रांनो या ठिकाणी जेवण घ्यायला. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वरण भात भाजी पोळी, स्वीटमध्ये शिरा पण होता. या ठिकाणी उत्तम अशी सुविधा होती मित्रांनो. रांगेमध्ये लागून घ्यायचं होतं आपल्याला प्रत्येकाला. भावांनो, येथील भोजनाचे सौजन्य होते संत ताराई भक्त मंडळी तहसील चौक दारव्हा यांच्या वतीने मित्रांनो या ठिकाणी भोजनाची व्यवस्था झाली आहे. खूप छान पद्धतीने अशी व्यवस्था होती या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता काही अशा प्रकारे. मित्र हो, या ठिकाणी मी पण ताट वाढून घेतलेला आहे. मी आता जेवण करतो.
तुम्ही पाहू शकता काही अशा प्रकारे खूप छान पद्धतीने हे माझे काका आहे. आता मी जेवण करतो आणि लगेच निघालो मी मित्रांनो. या ठिकाणी बाय बाय टाटा करून मंदिराला. मित्रांनो या ठिकाणाहून आम्ही निघालो आणि आता चाललोय धामणगावला. या ठिकाणी पाहू शकता हे मुख्य दरबारचं गेट आहे मित्रांनो धामणगावचं, आपल्या मुंगसाजी महाराजांचं. आता पाहू शकता मित्रांनो हे माऊली सागर आहे. या ठिकाणी गार्डन वगैरे आहे, खूप छान पद्धतीने आतमध्ये गार्डन आहे. तर चला मग आपण जाऊया. या ठिकाणी मंदिर आहे, तुम्हाला मी दाखवतोच. माझ्या पाठीमागे बघू शकता मित्रांनो काही अशा प्रकारे या ठिकाणी खेळण्या वगैरेचे दुकान लागलेले आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने असे खेळणे वगैरे आहे, बेलफूल आहे. भावांनो आता आपण आलेलो आहे मंदिरामध्ये. या ठिकाणी पाहू शकता हे असं काहीसं मंदिर आहे वरचं मित्रांनो. त्यानंतर आपण रांगेमध्ये उभं राहिलो मित्रांनो. काही वेळातच आपल्याला माऊलींचे दर्शन घडले. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो भगवान श्री मुंगसाजी महाराजांची या ठिकाणी बंगडी आहे. तिथे आपले दिनेश भाऊ दातीर हार चढवत आहे आणि या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो वैभव सर पण या ठिकाणी आलेला आहे हार चढवण्यासाठी. त्यांनी पण हार चढवला, मुंगसाजी महाराजांच्या पाया वगैरे लागल्या. त्यानंतर मित्रांनो आपले सुरेश निमकर सर पण या ठिकाणी पाया लागण्यासाठी आले मित्रांनो. त्यांनी पण पाया वगैरे लागल्या. खूप छान पद्धतीनं दर्शन झालं आमचं आतमधून. तुम्ही पण दर्शन करून घ्या मित्रांनो. दूरदर्शन जे बी आले नसेल मित्रांनो त्यांनी इथून पण दर्शन घेतले तरी चालते, काही विषय नाही मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी भावांनो. त्यानंतर या ठिकाणी भगवान श्री मुंगसाजी महाराज यांच्या चरित्रावर या ठिकाणी तस्वीर लागून आहे मित्रांनो. बालपण महाराजांची कशी झाली, काय झाले, या ठिकाणी पूर्ण अशी माहिती या ठिकाणी लिहून आहे मित्रांनो. तुम्ही गेल्याच्या नंतर या ठिकाणी वाचू शकता. काही अशा प्रकारे या ठिकाणी खूप छान पद्धतीने असं लिहिलेलं आहे, महाराजाचं बालपण दाखवलेलं आहे मित्रांनो. भावांनो आता आपण आलो आहे कवड्यामध्ये. इथं चहा पाणी आहे या ठिकाणी आणि दर्शन करून आता आपण आलेलो आहे. इथं पालखी येणार आहे काही वेळातनी, 15-20 मिनिटातनी. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत जय श्रीराम.